नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत, ते थोडे शासकीय अधिकारी आहेत किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉयी आपल्याला म्हणता येईल. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव ओंकार भास्कर भालेराव. बरं आणि काय करता सर तुम्ही? मी महाराष्ट्र पोलीसमध्ये आहे. आणि नवी मुंबईला मी कार्यरत आहे. बरं. काय कसे-कसे अनुभव घडले होते आणि कुठं अनुभव घडले होते? अनुभव घडले म्हणजे 2-3 अनुभव घडले माझ्यासोबत आयुष्यात. म्हणजे आत्तापर्यंत तरी 2-3च घडले. तर त्याच्यातला सर्वात पहिला अनुभव म्हणजे जो आमच्या गावाला घडला. आता गावाला म्हणजे आम्ही प्रॉपर मुंबईचे, म्हणजे गाव आमचं दापोली. पण कधी असं गावी जास्त जाणं नाही, सुट्टीतच जाणं म्हणजे. नेमकं मे महिन्यात शाळेला सुट्टी लागली, तरच मोठं गावाला जाणं, राहणं, 1 महिनाभर राहणं. वडील पण तेव्हा कसे करायचे आम्हाला, की "बाबा जावा तुम्ही गावी, मला सुट्टी भेटली की आम्ही येतो मागून." तर मला आईला असे पाठवून द्यायचे गावी. तर आमचं गावाला एक स्वतःचं घर मस्त मोठं कौलारू घर, एकदम असं अंगण वगैरे मस्त, बाजूला थोडे 500 मीटरवर विहीर वगैरे. आणि आमचे सर्व नातेवाईकच बाजूबाजूला, त्यांची पण अशी मोठी मोठी घरं कौलारू वगैरे. आणि मे महिना कसा असायचा माहिती आहे का, की सर्वांना सुट्टी असायची. सर्व भाऊ बहीण सर्व आमचं खानदान एकत्र यायचं तेव्हा. तेव्हा भर रात्री बाबा कुठे फिरायला जा, असं काजवे बघायला जावा, विहिरीवर जावा, दिवसभर क्रिकेट खेळा. तर आमचा तेव्हा पॅटर्न कसा असायचा गावाला, की बाबा मुंबईला कसं आपण जाताना कुठे सकाळचीच अंघोळ करतो, पण गावाला तसं नसायचं. गावाला कसं असायचं माहिती आहे का, दिवसभर आधी सकाळी उठले, ब्रश-बिश केला, थोडं हातपाय तोंड धुतलं, नाश्ता केला, की डायरेक्ट गायब. ते अख्खं गाव हिंडत वगैरे कुठं जायना काय सांगता येणार नाही. दुपारी आलं जेवायला, जेवण केलं, परत गायब. मग असे आम्ही सर्व भावंडं दिवसभर काय क्रिकेट खेळ, कुठे गुरांच्या मागे जा, हा बैल पकड, ती कोत्याची कोंबडी पकड, असंच चालायचं दिवसभर. आणि संध्याकाळ झाली, 6 वाजले, की आम्ही सर्व भावंडं काय करायचो, एकत्रच विहिरीवर जायचो अंघोळी करायला. आणि तेव्हा कसं आमच्या इथे विहिरीवर आपण मुंबईचे बाबा, आपल्याला काय गावचं एवढं नाही. तर आम्हाला ते तेव्हा आहे ना असं नवल वाटायचं, की बाबा ते रश्शीला बांधून ती बालदी असायची ना, ते विहिरीत टाका, त्याच्याने पाणी घ्या, बाबा ते काढा आणि अंघोळ करा मस्त ओपनमध्ये वगैरे. तर जाम मजा यायची गावाला. तर असाच एक किस्सा म्हणजे असा गावचा काय झाला तुम्हाला सांगतो मी. असेच मी, आई-वडील, तेव्हा वडिलांना लवकर सुट्टी भेटलेली. माझे वडील पण पोलीस खात्यातच होते. तर त्यांना लवकर सुट्टी भेटली आणि आम्ही यावेळी तिघं गावी गेलो. तर तेव्हा मी असेन एक 13-14 वर्षाचा असेन मी. आणि आम्ही काय करायचो, वडिलांकडे स्प्लेंडर होती. तर आम्ही तिघं बाईकवरून जायचो गावी. टाकीवर मी बसायचो, वडील गाडी चालवायची, आई मागे असायची. आणि आम्ही कसं गावाला आधीपासूनच सर्व नेऊन ठेवलं, कपडे-बिपडे आमचे. असं म्हणजे दरवेळी मुंबईला भांडे-बिंडे काय घेऊन नाही जायचो. आम्ही मोजकेच कपडे आणि लागेल ते रस्त्यात काय समजा चाकू लागला, की मीठ वगैरे घेऊन जायचो, की बाबा रस्त्यात झाडं दिसले, 2-3 दगडी मारली, कैरे पाडलं की खात बसलो. तर यावेळी आम्ही गावी गेलो आणि घर-बीर झाडून घेतलं आणि मस्तपैकी साफसूफ केलं, शेण सारवलं वगैरे, सारवून घेतलं मस्त. आणि 2-3 दिवस आराम केला मस्त, असं एकदम तेच दिवसभरचं रुटीन चालू. मग सर्व भावंडे एकत्र आले, फिरायला जा, हे करा, ते करा. मग तेव्हा काय झालं, एके रात्री असंच 2-3 दिवस पास झाले. एके रात्री जवळजवळ आमचं जेवण झालं आणि सर्व आमच्या आमच्या घरातच गप्पा मारायला बसायचे. तर जवळजवळ 12:30-1 पर्यंत गप्पा रंगलेल्या. त्याच्यानंतर सर्व झोप आली सर्वांना. जे जे आपल्या आपल्या समोर घर, आपल्या आपल्या घरी गेले. आणि आता आम्ही कसं, आमचं घर आत होतं, म्हणजे घराच्या समोर अंगण आणि अंगणासमोर पूर्ण असं ओपन स्पेस, आणि कोणी येतं जातं तिथे असा रस्ताच म्हणावा तो. विहिरीकडे जायचा किंवा रस्त्याला लागायचा रस्ता आमच्या असा घराच्या बाजूनेच होता. तर एक रात्री काय झालं, असंच आम्ही झोपलो सर्व गप्पा मारत. तर माझी आई अशी म्हणजे थोडी बेचैन झाली, तिला काय झोप लागत नव्हती. गरम होत होतं का काय होत होतं माहीत नाही. कारण का कधी कधी ते गरमी जास्त असली तर रात्री थंडी पडतेच, पण त्या दिवशी थंडी नव्हती. तर ती अशी तिला झोप लागत नव्हती. जवळजवळ 1-2 वाजलेले, कारण का 1 वाजेपर्यंत तर गप्पाच चाललेल्या. 2-3 असे वाजले. तर आम्ही तर झोपलो, मी, माझे वडील. आणि आमची झोपायची पद्धत कशी असायची अंगणात, की बाबा माझी आई, मध्ये मी आणि माझे वडील असे आम्ही झोपायचो. तर वडील तर गाढ झोपलेले बाबा, ते दमलेले, आमच्या कंपाऊंडमध्ये गेलेले, आंबे-बिंबे काढून आलेले, ते फिरायला गेलेले. ते झोपून गेले. पण मला पण काही तशी झोप लागली नव्हती. होतं चादरीच्या आत, म्हणजे असंच पडून काय आपला विचार करायचं वगैरे.
तर आई बसलेली, आईला झोप येत नव्हती आधी, म्हणजे पडलेलीच माझ्या बाजूला, परत उठून बसली, टेकून वगैरे बसली. आणि तेव्हा इंटरनेट नव्हतं मोबाईलला, तेव्हा जे डाउनलोड आपण ब्लूटूथने शेअर करायचो ना गाणी, हो. तशीच लावून ती बसलेली, हळू आवाजात लावून बसलेली. तर आमच्या गावाला कसं दिवस रात्र काय बघत नाही, जे बायका असतात ना त्यांना समजा दिवसा कुठे ते लाकडं तोडायला गेली, काय करायला गेली, तर ते लोक असे रात्री पण पाणी भरायला जातात घरच्यासाठी विहिरीवर. आणि जवळजवळ आमच्या घरापासून एक 500 मीटरवरच विहीर असेल, असं चालत जायचा रस्ता असा दगडांचा वगैरे. तर एक बाई झाली, 2 बाई झाली, तर आई जे जे घरापासून जातात ते असं विचारतात, कधी आली हो गावाला, कसं आले, बरं आहे ना. तशा 2-3 बायका विचारल्या. तर त्याच्यामध्ये आईला अशी, आता मी ऐकतो झोपेत, म्हणजे की बाबा ही बोलते वगैरे. तर त्याच्यामध्ये काय झालं विषय, की एरवी बायका कशा गावच्या साड्यांवर असतात आणि त्यांची भाषा कळून येते. पण ही जी पोरगी म्हणजे अशी आई बसलेली, आणि एक पोरगी अशी आईला दिसली की बाबा ती 2-3 वेळा आमच्या घराच्या समोरून फेरी मारलेली. तर तिने साधेच ड्रेस घातलेला, म्हणजे असं कुर्ता पैजामा टाईप आणि ओढणी बिडणी असं कपडे घातलेले आहे, असं आईने मला सांगितलं. तर शेवटी ती 2-3 वेळा गेली, आईने विचारलं, बाबा काय गं बाय, कुठे फिरतेस? तर ती म्हटली आईला की बाबा काय नाही, मी तर इथेच अशी फिरते, घरी उशिरा आली, बाहेर गेलेली, तर घरचे दरवाजा काय उघडत नाही, तर अशीच इथे फिरते. तर ठीक आहे म्हटली, ये बस मग गप्पा मारू इथं. आता गप्पा मारते मारते आई विचारते त्याला, बाबा कोणते गेलेली, काय गेले, ते असे कार्यक्रम होता मैत्रिणीच्या घरी, तिथं गेलेली, आता उशीर झाला जरा यायला, शेवटची एस टी भेटली, तर तिने पण अर्ध्या रस्त्यात सोडलं. तर बाईकवाले किंवा गाडीवाले कोणाला तरी हात दाखवून आली वगैरे. आता मी ऐकतोय बाबा की बाबा यांच्या दोघींचं बोलणं चाललंय. तर शेवटी मग ती आईला विचारायला लागली, तुम्ही कधी आलात, तुम्हाला बरं वाटतंय ना, अजून झोपला नाहीत का? नाही, ती आई म्हणते, मला आज झोपच लागेना, काय माहिती काय. अच्छा, ते म्हटले ठीक आहे. मग ते आईने विचारलं, तुझं लग्न वगैरे झालं का? तर ते असं काहीतरी ऐकून ती जरा ऑफेंड झाली, की नाही तुम्ही लग्नाबद्दल असं वगैरे काही विचारू नका वगैरे, असं तसं. तर आई म्हटली, ठीक आहे बाई, नाही विचारत, काय असेल ते तुझं नको सांगू, सांगायचं नसेल तर, मी तर असंच विचारलं बा. तर ती बाई बोलली, ठीक आहे चला मी आता जाते. तर तिने काय केलं त्या पोरीने, आई अशी मला सांगते की बाबा ती उठली आणि आमच्या माझ्या अंकलचंच घर, त्यांच्या पायऱ्यांवर जाऊन बसली आणि जोर जोरात रडायला लागली. तर रडण्याचा तर आवाज मला काय आला नाही, पण आईला दिसते की बाबा रडते, ती जोर जोरात रडते, हुंकारा मारून रडते, आणि तिला पण ऐकायला जाते की बाबा रडते ती. तर आई आमची उठली आणि तिथे बाजूला जाऊन विचारते, काय ग बाई, का रडते, काय झालं एवढं? नाही नाही, रडते रडते रडते. मग शेवटी ती आहे ना, पोरगी अशी थोडीशी अशी, म्हणजे रस्ताच होता तिथे गेली आणि गायब झाली, अरे बापरे! डायरेक्ट गायब झाली ती. आणि आई आमची अचानक हादरली, बोलली आता पोरगी दिसत होती, गेली कुठे म्हणे. तर ती नंतर आई पण घाबरली आणि येऊन हळूच झोपली बाजूला. आणि बोललो झालं असेल हिचं बोलणं, हिला आली असेल झोप, झोपली असेल. तर मग सकाळ झाली, तेच परत सर्वांचं रुटीन, आमचं आंघोळ वगैरे नाश्ता बिष्टा केला, तर आली. आमचे बहीण भाऊ वगैरे सर्व आले बसायला, आणि आजोबा पण आलेले आमच्या घराच्या समोर. आता ते आजोबा गावालाच राहायचे. तर आई असंच विषय काढता, सर्वांना चहा चहा देत असा विषय काढला, अरे रात्री अशी अशी एक पोरगी आलेली आणि माझ्यावर गप्पा मारल्या, आणि ती अशीच रडायला लागली बाजूच्या घरावर जाऊन बसून, आणि अचानक गायब झाली म्हणे. मी विचारते तिला का रडते, ती माझ्याकडे बघून पळत पळत गायब झाली. तर ते आजोबा तेवढ्यात बोलले, तू बघितलंस ती ड्रेसवर होती, ओढणी बिंडी घातलेली पोरगी होती का? ते बोलले हो. आई बोलली, बरोबर अशीच होती पोरगी. हां, ती म्हटली ती आपल्या गावचीच आहे, वाडीतील आहे, पण तिने काय तिचं लग्न वगैरे जमत नव्हतं, म्हणून तिने ते बाजूला आपली नदी आहे ना, 1 किलोमीटरवर नदी आहे, तिथे उडी मारून जीव दिलेला. अरे बापरे! आणि तीच आली होती. आणि तीच आली होती ती पोरगी, पण ती गावाला काय म्हटली की ती कोणाला त्रास देत नाही, पण ती अशी कोण दिसले ना तर त्याच्याशी गप्पा मारते, म्हणून तिच्याबरोबर कोण असं जास्त बोलत नाही. ती दिसली ना, अगोदर तिने कसं करायला, म्हणजे गावाला सांगायची, ती त्या मेंटल स्ट्रेसमध्ये होती ना, तर तिचं जे भूत होतं ना, ते असंच कोणाच्या घरात जायचं आणि भांडे बिंड्या पाडून टाकायचं, किंवा असं कोणाला तरी पळताना दिसायचं, असा विषय होता तो. भांडी वगैरे पाडायची तर ती दिसायची का? नाही दिसायची लोकांना, पण जसं ती बाहेर पळायला लागायची ना, ते लोकांना कधी कधी दिसायचं, म्हणजे मोजक्याच लोकांना दिसायचं की बाबा ती पोरगी पळत गेली. अच्छा. हां, असा हा एक विषय होता. मग त्याच्याने काय त्रास वगैरे झाला का तुम्हाला किंवा तुमच्या आईला त्रास तर नाही झाला, पण आई घाबरली तेव्हा. ती म्हटली आता परत कोणच्या बाईला बाबा आवाज देणार नाही, असं की कशी कोणती चालली आहे वगैरे.
ते बाबा समोरून आवाज दिला तरच ठीक आहे, आपण नाही आवाज द्यायचा असं म्हटले. आणि किती वाजेपासून ते किती वाजेपर्यंत टास्क? हे जवळजवळ तुम्हाला सांगू ना 1 तासभर तरी चाललेलं तिच्या गप्पा, की बाबा कुठे आहेस, काय आहेस, इथं कशी आलीस वगैरे. आणि आम्ही पण ऐकतोय. आम्हाला वाटलं आता गाववालेच आहेत, आता आपल्याला कशाला काय घेणं देणं, आपण येतो 1 महिन्याभरसाठी. तर असा हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता. दुसरं काय होतं? आणि दुसरा एक्सपिरियन्स म्हणजे माझा एक असा एक्सपिरियन्स होता, की हा माझ्या आत्याच्या घरचा एक्सपिरियन्स आहे. ती आत्या माझी मुंबईलाच राहते. तर तेव्हा पण म्हणजे असं मी आहे ना एक 10वी वगैरेला असेल, 8वी 9वी 10वी. तर आम्ही आहे ना अशीच सुट्टी होती का काय, बहुतेक आय थिंक सो आहे ना, तुम्हाला सांगू रक्षाबंधन का काहीतरी होतं म्हणजे 2 दिवस नंतर. तर आम्हाला सुट्टी होती, सॅटर्डे संडे काहीतरी लागून आलेला. तर आम्ही बोललो चला आत्याकडेच जाऊ राहायला, आणि आत्याने पण आग्रह केलेला आहे की या बाबा माझ्याकडे राहायला. तर आम्ही गेलो, वडिलांना सुट्टी नव्हती, मी आणि आई गेलो राहायला. तर आत्याकडे आमची गेलो ना आम्ही, लय मजा असते आत्याकडे. आत्या एकतर आमची लाडकी, काय खायला बियायला कधीच काय विचारत नाही. आम्ही येण्याच्या अगोदर आम्हाला बाबा मच्छी चिकन बिकन सर्व आणून ठेवते, काही टेन्शन नसतं. आत्याकडे गेलो ना एकदम म्हणजे असं वाटतं की बाबा आपल्या रॉयल फॅमिलीमध्येच आलो आहे. आणि आत्याला कशी माझ्या 3 पोरी आणि 1 भाऊ, तर सर्व एकदम खेळणारीच बाबा. आणि मामांचे लाडके सर्व, माझे वडील म्हणजे त्यांचे मामा एकदम लाडके वगैरे. तर मी आलो तर माझे जास्तच लाड, मी सर्वात छोटा आहे घरात. तर असंच आम्ही एकदा बसलेलो रात्री, परत गप्पा वगैरे झाल्या आत्याच्या घरी आणि झोपून गेलो. तर तिथे कसं मला म्हणजे अगोदर माझ्या एका बहिणीने सांगितलेलं की बाबा असं मला, तिला काहीतरी असं वाटायचं की बाबा घरात काहीतरी आहे, तिला त्रास देते वगैरे. तर ती नंतर बोलली की बाबा भास होते, त्याच्यानंतर मला काय झाले नाही. तर मग ठीक आहे बोला, आम्ही ऐकलं वगैरे सर्व आणि झोपून गेलो. तर विषय काय झाला, त्यांचा 1 BHK रूम आहे, हॉल आणि बेडरूम. तर आम्ही सर्व बेडरूममध्ये झोपलेलो, मोठा बेडरूम आहे. तर त्याच्यावर काय झालं, मी एकटाच बेडवर झोपलेलो वर, आणि खाली बेडला लागूनच माझी बहीण, आई आणि दुसरी बहीण झोपलेली. तर आता रात्रीची झोप कशी तुटली, काय झालं काहीच माहीत नाही मला. तर मी झोपलो बाबा, तुटते अशी, हे बदल ते बदल, उशी काढ परत उशी ठेव, लोड घे मध्ये, काय झोपच लागेना. मग थोड्या वेळाने मला झोप लागली हळूच, आणि 5-10 मिनिटांनी, जास्तीत जास्त 5-10 मिनिटं झाली असतील, परत ती तुटली. आणि माझी खुशी आहे ना, म्हणजे माझा चेहरा भिंतीकडे होता, तो मी काय केला, भिंतीकडून उलटा केला आणि ह्यांचे हे जे झोपलेले त्या साईडला असा परत डोळे बंद करून पडलेलो. तर परत झोप लागेना काहीतरी असं. तर मी असं एकदा उघडले डोळे, दोनदा, आणि असं तिसऱ्यांदा जेव्हा बघितलं ना, तर मला काय दिसलं माहिती आहे का, माझी आई खालीच झोपली आणि आईसारखीच एक दिसणारी बाई माझ्याकडे अशी बघते डोळे, अरे बापरे, एकदम समोरासमोर. समोरासमोर. आता ते 1 सेकंड मी बघतोच आहे, मला काय सुचे ना हलू का नको हलू. पण जसे मी परत डोळे मिचकवले ना, ते तसं गेलं आणि मला आई ताई वगैरे झोपतानाच दिसले. पण तेव्हा जे जसं मला दिसलं ना, मला ताई वगैरे कोणच दिसली नाही, फक्त आई माझी तिथंच झोपली आणि आईसारखी बाई माझ्याकडे अशी बघते डोळे, तेच कपडे घातलेत तिने पण. झोपेत वगैरे तर नव्हतं ना तुम्ही? मी झोपेत नव्हतो, झोप तुटलेली माझी. पण असं बाबा आता अंधार आहे पूर्ण, काय डोळे उघडून तरी कोणाकडे बघणार आहे आपण, म्हणून असं बाबा केलं. तर आता मग माझी तर बाई पूर्णच टरकली, बोललो हे काय. हळूच उठलो आणि आईजवळ जाऊन, तीच ताईला बोललो जरा बाजूला हो, आणि आईजवळ जाऊन झोपलो. तर आता आईला आली जाग की बाबा हा का आला खाली, ती आईच, तिला कळणारच की बाबा याला काहीतरी जाणवलं किंवा काहीतरी वाटलं, हा कधी येत नाही असा हो, घाबरून आला खाली? घाबरून आलाय खाली. तर आईने हळूच विचारलं की काय झालं. तर तिला असंच हळूच झोपेत सांगितलं की बाबा असं असं घडलं, नाही थकला असशील, दिवसभर इथे तिथं फिरतोयस, बास झाला असेल. नाही म्हटलं, पण खरंच असं वाटलं. आणि तिने माझ्या छातीला हात लावून, माझी धाकधूक जोरातच चाललेली. ठीक आहे म्हणे, ये माझ्याजवळ झोप. झोपलो म्हणजे असं झोपलो पण नाही, आता असं जर काय दिसलं तर डोक्यात तेच विचार चालू राहते जरा. आता ह्या दोघी तर झोपल्या, कारण का ह्यांना काय घेणं देणंच नाही. आई पण झोपली. तर आता चादर तर घेतलेली आहे अंगावर, आईच्या बाजूलाच आहे. हळूच काय झालं माहिती आहे का, एक 5-10 मिनटं झाली असेल, मी असाच विचार करत पडलोय, मला आहे ना बाहेरच्या रूममधून घुंगरांचे आवाज यायला लागले. अरे बापरे, किती वेळानंतर यायला लागले ते आवाज? 10 ते 5 मिनिटानंतरच, 5 ते 10 मिनिटानंतरच मला असं घुंगरूचे आवाज आले की बाबा बाहेर कोणतरी घुंगरू घालून चालते किंवा पैंजण घालून चालते. तर आता आमच्या आत्या वगैरे असे पैंजण घालते, पण आवाज येणारे नाही घालत कधी. ताई वगैरे पण घालतात, पण ताई माझ्या समोरच आहेत. आणि रात्रीचं कोण उठणार आहे? रात्रीचं कोण उठणार आहे, उठलं तर बाबा वॉशरूम बिशरूम ते लाईट चालू करायचं तर कळणारच. पण ते प्रॉपर आहे ना, पैंजणाचे पण नाही, घुंगरांचेच आवाज होते.
आता मी ऐकतोय बाबा, बोललो हे काहीतरी डेंजरच वाटतंय, घुंगरू बिंगरू ऐकायला येत आहेत. आणि ते जवळजवळ ना 20 मिनटं मला ऐकायला आल्या पार कंटिन्यू. कंटिन्यू. म्हणजे 2 पावलं चालले, थांबलं, परत त्यावेळेस तुमची मुवमेंट काय होती त्यावेळेस? बस चादरीचा असाच एकच ना, स्टील एकदम हलणं डुलणं काहीच नाही. कारण का बोललो, कारण का तेव्हा एक आता लहानपण आणि काय सांगणार बाबा, की जर हल्लो चादर काढली काय माहिती काय असेल. तर तसाच गप्प पडून होतो आणि ऐकतोय घुंगऱ्याला. आईला पण असं करतो, आई हले ना माझी, असा खुणवतो आईला की काहीतरी मला वाटतंय, आवाज येतोय, काहीच नाही. ते कसं व्हायचं माहिती आहे का, 2 पावलं चालली ती घुंगरू थांबायची, म्हणजे जोरात आवाज यायचा, परत 2 पावलं पळत 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 तो आवाज यायचा. नंतर मी काय केलं, ते बोललो जे होईल ते होईल, बोललो झोपून जाऊ बोललो. काढ घेतली चादर पूर्ण एकदम अशी टाईट सर्वीकडून पॅक केली, पाय बी पॅक केले, झोपून गेलो. आता दुसऱ्या दिवशी उठलो आम्ही सर्व. आत्याला बोललो, आत्या असं असं घडलंय रात्री. ते बोलली चल तुझा भास असेल काहीतरी, असं काय होतं रे का. नाही बोललो खरंच आत्या झालं. आईला पण विचार, रात्री उठून आईच्या बाजूला येऊन झोपले म्हटलं. ते म्हटली बरं ठीक आहे आपण बघू. जर दुसऱ्या दिवशी आम्हाला सुट्टी होती, पण भाऊ वगैरे तायांना वगैरे सुट्टी नव्हती. ते शाळेमध्ये टीचर होते, ते गेले आपले आपले कम्प्युटर शिकवायचे ते लोक शाळेत लॅबमध्ये. तर आंघोळीला गेलो, कोण नव्हतं, सर्वांचं आंघोळ बिंघोळ झाली. तर आई म्हटली आता तुझं आंघोळीला, आणि आई म्हटली आंघोळीला जा. आणि आई पण आतल्या रूममध्ये जाऊन परत जिथे रात्री झोपलेली तिथे जाऊन पडलेली. तर बोललो ठीक आहे चला आंघोळीला जाऊ. घेतला टॉवेल वगैरे, गेलो आंघोळीला. आता आंघोळी करतोय करतोय शॉवर चालू केलेला मी तेव्हा. कारण का आपल्याला कसं लहानपणीपासून बालदी घे मग घे त्याच्यानेच आंघोळ करायची. पण असं काही शॉवर बिवर दिसलं की बाबा अंगात एक यायचं, वा लॅविश आहे शॉवर ऑन करून चला शॉवर खाली आंघोळ करू. तर काय झालं, अंगाला वगैरे साबण लावला आणि चेहऱ्याला लावला साबण. लावते लावते हळूच बोललो आवाज का बंद झाला शॉवरचा. तर असं झटकला, बघतोय तर शॉवर बंद आहे, पाणी नाही येत. अरे बापरे! त्याला आवाज दिला, आता पाणी गेलं का म्हटलं. नाही म्हणे पाणी तर आहे, टाकी भरली वर बोलली. बोललो शॉवर कसा बंद झाला, खालचा नळ उघडला नळाला पाणी. नंतर बोललो जरा शॉवरचं उघडून बघूया. बघतोय तर तो पूर्ण शॉवर कोणीतरी बंद केलेला. असा फिरण्याचा शॉवर, तो नळ असतो ना फिरायचा, तोच कोणीतरी बंद, चालू याच्यामध्येच बंद केलं. चालू याच्यात बंद. माझ्या चेहऱ्याला साबण आहे, तो बंद झालाय शॉवर. मग परत की बोललो बोललो परत काहीतरी घडलं बोललो. मग बोललो एक काम करूया, परत चेहऱ्याला शॉवर साबण लावून बघूया बोललो. आणि लावला साबण परत. त्यावेळी काय केलं मी, खालचा नळ उघडला, त्याच्याने तोंड धुतलं आणि परत बंद केला आणि परत शॉवर चालू केला. बोललो आता चेहऱ्याला साबण लावून बघूया. परत लावला, जसा चेहऱ्याला म्हणजे डोळ्यात असं साबण लावला ना, शॉवर बंद, पाणी बंद. मग आता बोललो भाई, मग आत्याला आवाज दिला, आत्या इथे बोललो, आणि हा शॉवर बंद होते बोलले. आता आत्या मला बोलले का तूच केला असशील बंद. अरे बोललो मी आंघोळ करतो, मी कशाला बंद करू शॉवर म्हणे. बरोबर. तिने आत्याने येऊन माझ्या समोर तो शॉवर परत उघडला. आता बोललो हे खरं काहीतरी आहे. मग आत्याला पण कळलं की बाबा हा घाबरलाय. आणि कारण का मी असं बोलायला लागलो आईला की आता मला काही इथं राहायचं नाही, बोललो आपण आपल्या घरी जाऊ म्हणे. तर आत्या म्हणे नाही थांब, तुला काहीतरी नजर वगैरे आपण काढून बघू तुझी, की काय झालं असेल वगैरे. तर बोललो ठीक आहे. आता तोपर्यंत नजर आत्या काय बोलली, आपण संध्याकाळी काढू. आणि तेव्हा जवळजवळ आंघोळ करायचे 11 11:30 झाले असतील आरामात उठून वगैरे. तर आता दिवसभर मला काही राहायचं ना घरी बाबा, जिथं जातो आईच्या मागं किंवा कोण असेल तिथंच बसतोय. नाहीतर आमच्या आत्याचं घर मोठं आहे खूप, माहिती आहे का, एकटं बसलं ना तरी असं एक वाटेल की बाबा काहीतरी आहे. तर मग मी आईला सोडतच नव्हतो बाबा, जिथे आई जाईल तिच्या मागे मागे जाऊन. मग आई पण व्हायचं की असं का वागतोय वगैरे. नाही बोललो, तिला पण सांगितलं असं असं झालं. मग ठीक आहे, आत्या म्हणली दिवस जाऊ दे आपण संध्याकाळी काढू. मग आता संध्याकाळपर्यंत राहणार कसं बाबा, एवढी झालं इन्सिडेंट्स. भीती वाटत होती. भीती वाटत होती दिवसभर बाबा, की दिवसा जवळ जर होते आणि रात्री तर ते घडलेलंच. तर म्हटलं ठीक आहे जाऊ. मग संध्याकाळ झाली, हळू सर्व ताई वगैरे आल्या, शाळेत सुटल्या त्यांच्या, आल्या घरी. तर आत्याने काय केलं, चल म्हणे आता एक काम कर, हातपाय धुवून घे, तुझी आपण नजर काढू. मग आत्याने काय केलं, एक ताट घेतलं. ताटामध्ये त्याने हळद कुंकू, आधी त्याच्यावर पेपर ठेवला, त्याच्यावर हळद कुंकू वगैरे, केस बिस घेतली, ती ठेवली. आणि मला म्हणे तुला असं काय वाटतं की बाबा तुला असं कोण त्रास देईल वगैरे. म्हणजे असं तुला जे कोण त्रास देईल ना त्यांची 4-5 जणांची नावं घे, किंवा कोण पण तुझे असे मित्र वगैरे असतील ना त्यांची नावं घे 4-5 जणांची. आता मी बोललो घेतली अशीच नावं आपल्या काय मित्रांची वगैरे नावं, आपल्याला तेव्हा काय कळते हो.
घेतली नावं आणि आत्या तेवढ्या मलावर काहीतरी फिरवतच होती, नावं घेत होती, असं वर खाली असं काहीतरी करतच होती. तर झालं ते म्हटले अच्छा ठीक आहे. तर तिने त्याच्यात आहे ना ते लवंगी मिरच्या असतात ना, हां. हां त्या ठेवलेल्या. ती काय म्हटली त्या पेपरवर, जर हे मिरची आपण जेव्हा गॅसवर ठेवली आणि पेटवली ना, जर तुला ठसका लागला तर समजायचं की तुला नजर नाही लागली, आणि जर नाही लागला तर समजायचं की नजर लागली. आता तिने काय केलं, ते सर्व मंत्र काय ते बोलले, नजर काढायचे, आमके तमक्याची नजर जाऊ द्या, असं तसं. ते पेपर उचलला आणि गॅसवर ठेवला. गॅस पेटवलेला आधी आणि ठेवला. आता ती एवढी मिरच्या अशी होती ना, घरात एवढा 1 BHK फ्लॅट, सर्वांना खोकला लागला. सर्व खोकतायत. मी एकटा त्या मिरचीकडे असाच बघतो. अरे बापरे! ठसकाच नाही लागला. ठसकाच लागत नाही. माझ्या आत्या खोकता खोकता बोलता, याला खूप कडक नजर लागली आहे म्हणे. ह्याला घेऊन जावं म्हणे, खूप कडक नजर लागली, देवळात वगैरे घेऊन जायला आता. आणि बाजूलाच गणपती मंदिर होतं, तिथं मला जाऊन आणलं. पण मी त्या ना मिरचीकडे असंच बघतोय आणि त्याच्यामध्ये काय झालं, ती मिरची पूर्ण जळली. फक्त एक कागदाचा आहे ना एवढा मोठा तुकडा, आता जळतोय कागद, कागद उडेल कसा वर? तोच एक एवढासा तुकडा म्हणे असा असं बघितलं मी, असं वर गेला आणि वर आहे ना असं खिळ्यासारखं, असं ते आपण हुक लावतो ना, आता फॅनचं हुक वगैरे कसं असते, त्या हुकला असा गेला एक, असं त्यांनी हुकला असा चक्कर मारला, एक राऊंड मारला आणि बरोबर येऊन त्या मिरचीच्या ह्याच्यात पडला. अच्छा. हां, असा विषय झाला. मग पुढं काय झालं? पुढे काय नाही, आम्हाला ते गणपती मंदिरात नेलं. तर त्यांनी पण सांगितलं, तिथे ते गुरुजी होते, की बाबा नजर लागली असेल कोणाची. त्यांनी मला एवढंच विचारलं, चकली खाल्लेली का? अरे बाप! त्याचा काय संबंध पण? आता काय माहीत नाही, पण काय माहीत आहे का काय झालेलं, संध्याकाळ होती अगोदरची एक दिवस ना, तेव्हा एका बहिणीच्या मैत्रिणीने ना तिला चकली आणून दिलेली. आणि आता आपण लहान, पहिला हात आपलाच. खाल्ली चकली. त्यांनी मला फक्त एवढंच म्हटलं, तू चकली खाल्लेली का? हो म्हटलं, चकली खाल्लेली. हां, त्याचाच त्रास झाला म्हणे तुला. अच्छा. हां, असा हा एक्सपिरियन्स होता माझा आत्याच्या घरचा. मग नंतरून कळलं का की ते शॉवर वगैरे का बंद व्हायचे? का ते नजर लागल्याचं ते नजर लागलं त्याच्या मागेच काहीतरी होतं म्हणे. तुझ्या मागे आहे ना, तुला काय हानी पोचवायला नव्हतं, पण त्या घरात काहीतरी आहे म्हणे, की बाबा ते असं तुला काय त्रास देणार नव्हतं, फक्त तुला घाबरवायचं होतं. मी बोललो, आता मी काय केलं? मी तर असं कधीतरी येणारं पाहुणं नाही म्हणे, पण ते होतं ना, ते होतं. तुला घाबरणे ह्याच्यामध्ये जर काय झालं असतं मोठा प्रकार तर मग? आता ते झालं असतं तर ते देवाकडेच माहिती आहे आपल्याला. पण आपण तर म्हणजे असं पहिलाच असा एक्सपिरियन्स, की बाबा स्वतःसोबत घडतो. आता आपण शाळेत वगैरे असतो, मित्र सांगतातच बाबा असं असं आमच्यासोबत घडलेलं, आम्हाला गावाला असं असतं. पण आपल्यासोबत जेव्हा ते घडतं ना, तेव्हा मला कळत गेलं, की बाबा हे खरोखर असते. आता मोठा प्रकार झाला असता तर काय ना काय आता देवच जाणे बाबा या लोकांनी काय केलं असतं. पण ते नशीब तेवढ्यात भागलं, माहिती आहे का? बरं. तर मित्रांनो, हा होता सरांसोबत घडलेला इन्सिडेन्स आणि सरांसारखे तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर आपल्या Google फॉर्मची लिंक दिलेली आहे, ती नक्की भरा तुम्ही. तर चला आता आज इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.